नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा मैत्रिणींनो, आज मी इथे बघा नवीन एक रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तो म्हणजे बघा इथे जाळीदार मी अनारसे बनवलेले आहे आणि हे अनारसे कशा प्रकारे बनवला तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा एक मी इथे ग्लास तांदूळ घेतलेले आहे. त्यानंतर बघा हे एक ग्लास तांदूळ मी बरोबर एक ग्लास घेतलेले आहे आणि इथे बघा हे छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि बघा इथे हे जे 3 ते 4 तास मुरू द्यायचे आहे. तर बघा मी एका दिवसात हे अनारसे तयार करणार आहे. म्हणजे इथे बघा हे जे मी तांदूळ आहे ते 3 ते 4 तासच फक्त मुरू देणार आहे आणि हे तांदूळ बघा इथे थोडे छान मस्त असे पांढरे शुभ्र असे अनारसे तयार व्हायला पाहिजे, म्हणून मी इथे बघा हे तांदूळाच्या 4 ते 5 पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर आता इथे बघा हे तांदूळ मोडण्यासाठी बघा इथे मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता हे छान तांदूळ 3 ते 4 तास मुरू द्यायचे आहे. नंतर त्याची इथे पावडर तयार करून घ्यायची आहे. तर बघा इथे मैत्रिणींनो, इथे हे जे तांदूळ आहे ते छान मुरलेले आहे. आता मी त्याला थोडे सुकवून घेत आहे आणि इथे बघा हे मी अर्धा ते पाऊण तास छान सुकवून घेत आहे आणि फॅनच्या हवेमध्ये छान सुकवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला अनारसे पटकन बनवता येणार आहे. तर इथे बघा हे जे छान सुकलेले आहे आणि इथे आता याची पावडर तयार करून घ्यायची आहे. तर मी इथे बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये याची मी पावडर बनवून घेणार आहे. तर बघा एकदम मस्त अशी बारीक पावडर तयार झालेली आहे. त्यानंतर इथे बघा हे एका मी पातेल्यामध्ये काढून घेत आहे आणि यामध्ये बघा मी इथे आता साखर घालणार आहे. तर बघा मी 1 ग्लास पूर्ण इथे तांदूळ घेतलेले होते आणि इथे बघा पाऊणच ग्लास बघा ते थोडे कमी आपल्याला साखर घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला जेवढे तांदूळ घेतलेले आहे तेवढी साखर घ्यायची नाही आहे. तर साखर ही पाऊण ग्लास घ्यायची आहे. म्हणजे मी 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहे तर पाऊण ग्लास साखर घ्यायची आहे, जेणेकरून आपले अनारसे बघा तेलामध्ये विरघळणार नाही आणि बघा जाळीदार अनारसे तयार होणार आहे. तर बघा अशा प्रकारे मी इथे बघा जी साखर आहे ती पण बारीक करून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे साखरची पण पावडर तयार करून घेतलेली आहे. आता बघा इथे ही जी पावडर आहे हे तांदळाच्याच पावडरमध्ये मिक्स करायची आहे आणि हे मग हातानेच मिक्स करायची आहे. तर म्हणजे छानपणाने ते मिक्स होणार आहे. तर बघा हे हाताने मिक्स झाल्यानंतर याचे छोटे छोटे 4 ते 5 गोळे करून घ्यायचे आहे आणि इथे बघा हे जे गोळे आहे ते इथे 1 ते 1.5 तास छान मुरू द्यायचे आहे, जेणेकरून आपले अनारसे एकदम मस्त अशी सॉफ्ट आणि जाळीदार बनणार आहे. तर त्यासाठी इथे मी इथे 1 ते 1.5 तास हे छान गोळे इथे मुरू देणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे छान मुरलेलं आहे. आता याची आपल्याला अनारसे करून घ्यायची आहे. तर इथे बघा इथे हे जे गोळे आहे ते मी फोडून घेत आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं किंचितसं पाणी घालायचं आहे आणि इथे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर मी इथे बघा याचा गोळा तयार करून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन असे ही बघा अनारसेची रेसिपी मी बनवत आहे आणि तुम्हाला जर ही अनारसे रेसिपी बनवायची असेल तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवू शकता. तर बघा मैत्रिणींनो, आता याचा गोळा बघा मी इथे छान थोडं पाणी मिक्स करून याचा गोळा इथे तयार करून घेत आहे आणि आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही, जेणेकरून बघा आपलं हे जे यामध्ये साखर मिक्स असते आणि इथे बघा म्हणून इथे गिल होण्याचे चान्सेस असते गोळ्या. आणि इथे बघा हे जे गिला व्हायला नको यासाठी थोडं किंचितसं पाणी घालायचं आहे आणि छान गोळा इथे मळून घ्यायचा आहे. आणि इथं बघा हे जे अनारसे आहे ते मला इथे बघा नैवेद्यासाठी ठेवायची आहे, कारण की बघा अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिन्याला बघा 33 अनारसे करतात किंवा 33 दोंडपळे करतात. तर मी इथे बघा दोंडपळेचं मी आधीच नैवेद्य दाखवलेला होता, पण इथे बघा हे आता मला मंदिरात न्यायचे होते, म्हणून मी इथे बघा हे जे 33 अनारसे करून मी इथे मंदिरात नेणार आहे. तर इथे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हा गोळा तयार करून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हा गोळा तयार झालेला आहे. एकदम सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे. तर हा गोळा आपल्याला इथे 10 मिनटं मुरू द्यायचा आहे आणि त्यानंतर गरमागरम अनारसे इथे तयार करून घ्यायचे आहे. तर इथे बघा गोळा मुरलेला आहे छान. आता याचे मी छोटे गोळे तयार करून घेणार आहे. तर आधी मी इथे बघा पटकन अनारसे व्हायला आहे आणि तिथे छोटे अनारसे करायचे आहे, त्यामुळे इथे बघा मी छोटे गोळे तयार करून घेणार आहे आणि 15 ते 20 गोळे तयार करून घेणार आहे आणि त्या पटकन असे अनारसे तळून घेणार आहे. तर बघा मैत्रिणी, अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही अनारसेची रेसिपी इथे मी बनवत आहे. आणि इथे बघा जर आपल्याला वेळ नसेल आणि आपल्याला असं काहीतरी बनवायचं असेल आणि नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल किंवा आपल्याला घरच्यासाठी खायच्यासाठी काही बनवायचं असेल तर झटपट पण
पद्धतीने मी अशा प्रकारे ही रेसिपी अशा प्रकारे बनवते आणि इथे बघा वेळ पण कमी लागतो आणि इथे बघा पटकन अशी बनल्या पण जाते। तर बघा तुम्ही पण पटकन अशा प्रकारे ही रेसिपी ती अनारसे एका दिवसात बनवू शकता, 2 ते 3 दिवस लावण्याची गरज पडणार नाही। तर बघा मैत्रिणींनो, इथे मी अनारसा इथे बघा इथे मी एक इथे पॉलिथिन घेतलेली आहे, म्हणजे इथे पन्नी घेतलेली आहे आणि ते चिटकायला नको अनारसा म्हणून मी इथे त्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि इथे बघा अनारसा मी हातानेच दाबून घेत आहे आणि अशा प्रकारे बघा गोलसा अनारसा इथे तयार झालेला आहे आणि इथे थोडा इथे बघा मी थोडा लालसर तळून घेत आहे जेणेकरून तो कच्चा राहायला नको। तर इथे बघा अशा प्रकारे बोटांनीच आपल्याला हे अनारसा पसरून घ्यायचा आहे आणि हा तेल छान गरम झालेलं आहे। तर मी ते तेलामध्ये कमी पॉवरमध्येच हे अनारसे तळून घेणार आहे। आधी आपल्याला तेल छान गरम होऊ द्यायचं आहे, नंतर कमी पॉवरमध्येच हे अनारसे तळून घ्यायचं आहे, जेणेकरून बघा अनारशाला छान जाळी येणार आहे आणि जाळीदार अनारसे तयार होणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मस्त असे हे 2-33 अनारसे मी तयार करून घेणार आहे। इकडे गोळे पण माझे झालेले आहे आणि इथे बघा मी इथे अनारसे पण पटापट तळून घेत आहे। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे काहीतरी करायचं असेल तर कशा प्रकारे करायचं, तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगाल। माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ रेसिपीचे आणि स्टिचिंगचे मी तुमच्यासोबत शेअर करत राहील। तर बघा मस्त असे जाळीदार अनारसे इथे तयार झालेले आहे आणि बघा खुसखुशीत हे अनारसे तयार झालेले आहे आणि बघा जाळीदार आणि गोल पण छान उमटलेली आहे आणि मस्त असे छान गोल आकाराचे अनारसे तयार झालेले आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारे आणि प्रमाणाची माहिती मी यामध्ये सांगितलेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।